हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे म्हणजे तरी मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो, तर दीपा अमावस्याच्या दिवशी माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीपा अमावस्याची पूजेची मांडणी मी कशी केली हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि या दिवशी मी काय काय तोडगे केले, उपाय केले हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर पहिले तर सकाळी चहा वगैरे घेऊन घेतला, मग नंतर गॅसची पूजा वगैरे करून घेतली. मग रात्रीचे जे भांडे घासले होते ते पण व्यवस्थित असे लावून घेतले. तर आता घर झाडायला घेतलेलं आहे बाकी मैत्रिणींनो. तर बाकीचं काही इतका शूट केलेलं नाही आहे आज, थोडं बरं पण नव्हतं वाटत. तर आता पटक्यात घर वगैरे झाडून झालेलं आहे माझंवालं. तर आता इथे घर पुसून घेते मीठ आणि हळद टाकून. आज घर पुसायचं होतं तर मीठ आणि हळद टाकून आज घर पुसून घेतलं मैत्रिणींनो. स्वच्छ असं घर पुसून घेतलं, कारण आज दीप अमावस्या होती. सगळ्यात मोठी अमावस्या ही मांडली जाते मैत्रिणींनो आज. मग त्याच्यानंतर हळदीचं पण लेपन करायचं होतं. उंबरठ्याला म्हटलं चला सगळं पहिले सगळी साफसफाई करून घेऊ म्हटलं. स्वच्छता, घरात स्वच्छता असली की आपल्यालाही चांगलं वाटतं. सगळी साफसफाई करून घेतली आणि मग नंतर हळदीचं लेपन केलं. आणि दरवाजाला पण पुसून व्यवस्थित पुसून असं मला स्वस्तिक काढायचं होतं, कारण आज दीप अमावस्या पण होती. आणि म्हटलं चला आज जरा चांगला दिवस पण आहे. तर आता इथे हळदीचं लेपन करून घेते. पहिले घर पुसताना माझं उंबरठा वगैरे स्वच्छ करून घेतलेला होता मी. मग म्हटलं चला आता फटक्यात हळदीचं लेपन करून घेते आणि उंबरठ्यावर पण स्वस्तिक काढून घेते. उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. तर तुम्ही बघू शकता वेदू मध्येच करते. आज वेदू पण लवकर उठली, मग जरा गोडच झाला सगळ्या कामांचा आज. आणि मिस्टरांची पण ड्युटी होती, मग स्वयंपाक न ते सगळं खूप कामं असतात मैत्रिणींना. पण तरी सगळं ॲडजस्ट करून पूजा मांडावी लागली. तर पटक्यात आता इथे उंबरठ्याची पण पूजा झालेली आहे. तर आता दरवाजाची पूजा करून घेते मैत्रिणी. दरवाजा स्वच्छ असा पुसून घेतलेला होता आधीच, ते काही शूट केलेलं नाही आहे. तर आता स्वस्तिक काढते मैत्रिणींनो. तर दरवाजाची पण पूजा वगैरे करून घेतली, स्वस्तिक काढून घेतलं. मग नंतर तर आता दीपा अमावस्येची पूजा मांडायला घेतलेली आहे मैत्रिणींनो. सगळे म्हटलं स्वच्छ पुसून झालेलं होतं. खाली पाट मांडला आणि त्याच्यावर स्वच्छ असं कपडा अंथरून घेतलेलं आहेत. आणि आता अवतीभोवती म्हटलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊ म्हटलं. तर रांगोळी इथे काढायला घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला अमावस्याची पूजा कशी मांडायची आहे तर मी तुम्हाला आता सांगते. तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे मैत्रिणींनो. आपण आपल्याकडे जितके पण दिवे असतील ना, तितके दिव्यांसाठी आपण ज्या ठिकाणी दिवा ठेवणार आहे पहिले खाली तांदूळ ठेवायचा आणि मग त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आपल्याला. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मैत्रिणींनो. आणि आज तुम्ही आवर्जून घर पुसायचं असेल तर घर पुसताना हळद आणि मीठ टाकूनच घर पुसा. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं गेलंच पाहिजे आजच्या दिवशी, कारण आज खूप मोठी अमावस्या आहे. तर मी जिथे जिथे दिवा ठेवते मैत्रिणी, तिथे तिथे मी तांदूळ ठेवते पहिले खाली, मग नंतर त्याच्यावर दिवा ठेवते. तर सगळे दिवे नाही पण प्रज्वलित केले तरी चालतील, पण जे बाकीचे दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करावे लागतात. पण सगळ्या दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यावी लागते मैत्रिणींनो. तर इथे आता फटक्यात सगळे दिव्यांची मांडणी करून घेतली. मग नंतर त्यांची पूजा वगैरे करून घेतली, प्रज्वलित करून घेतले. आणि मग नैवेद्याला खीरच केली होती. म्हटलं चला खीरच करूया म्हटलं. मग आता इथे रांगोळी पण व्यवस्थित अशी काढून झालेली आहे मैत्रिणी. तर आता इथे पूजा करून घेते आणि दिवे पण प्रज्वलित करून घेते. तर असा होता मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आता आणि 7 दिवे पण बनवलेले होते मी कणकेचे, ते काही शूट केलेलं नाही आहे. माझ्या वेदूच्या अंगावरून त्याला ओवाळून घेतलं. कणकेचे 7 दिवे करून तेचं शूट नाही केलेलं आहे. तरी ते आता फटक्यात सगळ्या दिव्यांची पूजा वगैरे करून घेते. मग नंतर त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून नमस्कार वगैरे करून घेईन. तर अशी छोटीशी साधी अशी पूजा केली मैत्रिणींनो आज मी. तब्येत बरी नव्हती पण तरी म्हटलं चला आज एवढा मोठा दिवस आहे मग करत लागेलच. तर अशी केली मैत्रिणींनो आज पूजा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.